सरोजम सांद्रनीलांबुदाभृं जगन्निहित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि अज्ञानतिमिराध्यस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अतुलितबलधामं हेमशीलाभदेहं धनुर्वनकृशाणुं ज्ञानिनामाग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपति प्रियभक्तं वातजातनाभि मावळवीत विश्वाभास नवल उदयला चंडाउष अद्वयाब्जिणी विकास बंधू आता जो अविद्या राती रुसोनिया गिळी ज्ञान अज्ञान चांदनिया जो सुदिन करीत ज्ञानिया स्वबोधाचा तया चित सूर्या श्रीनिवृत्ती आता नमो म्हणो पुढत पुढती जे बाधका येज तसे स्तुती बोलाचिया संपाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि योगं शिरसा गुरुत्वं नमामि योगं शिरसा गुरुत्वं नमामि योगं शिरसा गुरुत्वं। कायमप्रमाणे सुरुवातीला परत सर्वांना विनंती आहे की चुकून चालू राहू शकतो माईक, तेवढा प्रत्येकाने थोडस लक्ष द्यायचंय की आपल्याकडनं माईक चालू आहे, ठीक आहे. तर आपण श्रीमंत ज्ञानेश्वरीचं चिंतन करतोय. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला तर हे ना समजून सांगताय की बाबा तू युद्ध कर, युद्धाचा तू त्याग करू नको बाबा, तू युद्ध कर, युद्ध करणं तुझं कर्तव्य आहे बाबा, तू युद्ध कर, युद्ध करण्याने तुला सर्वस्वाचा लाभ होणार आहे बाबा, तू युद्ध कर. आणि ते युद्ध तुझ्या करता कसं आहे, ते युद्ध तू का करावं, हे अनेक पद्धतीनं त्या अर्जुनाला समजून सांगत 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 आपण दुसऱ्या अध्यायाच्या 32 क्रमांकाच्या श्लोकापर्यंतच चिंतन केलं, बरोबर ना. 32व्या श्लोकाचं चिंतन झालं ना. 32 पर्यंतच चिंतन झालंय, 32व्या श्लोकाचं चिंतन बाकी. भगवंत म्हणतात यदृच्छया चोपपन्नम स्वर्गदारमपावृतम सुखिन क्षत्रिया पार्थ लभन्ते युद्धमेदृशम. भगवंत त्या अर्जुनाला म्हणतात, अर्जुना अरे बाबा यदृच्छया चोपपन्नम स्वर्गदारमपावृतम, अरे अर्जुना असं युद्ध क्षत्रिया करता म्हणजे जणू स्वर्गाचा उघडलेला दरवाजा आहे. आणि हे पृथ्वीपुत्र अर्जुना, क्षत्रियाला असं युद्ध हे अत्यंत सुखकारक असं असतं आणि हे क्षत्रियाला मिळणं हे त्याच्या भाग्यानं मिळत असतं. आणि माऊली ज्ञानोबराय म्हणतात अर्जुना झुंज देखे आताचे हो काजे दैव तुमचे की निधान सकळ धर्माचे प्रगटले असे. माऊली म्हणतात अर्जुना हे झुंज देखे आत्ताचे, अरे अर्जुना सध्या तुझ्या युद्धात उभा आहे ना बाबा, ते जे युद्ध आहे का ते युद्ध तुझ्या करता कसं आहे तर
हे झुंजुने ख्याताचे होकाचे दैव तुमचे. बाळा हे तुझ्या करता काय तर जणू तुझं प्रकट झालेलं दैवच आहे. तुझ्या दृष्टीनं काय तुझ्या दृष्टीनं सामान्य काहीतरी असं तू समजू नको. हे तुझ्या दृष्टीनं उघड उघड दैवाने तुझ्या करता दरवाजे उघडले आणि ते उघडलेला दरवाजा म्हणजेच हे स्वर्गाच्या दरवाजाच्या स्वरूप असणार हे युद्ध तुझ्या करताय बाबा. म्हणून तू याला चुकीचं म्हणू नको. हे तुझ्या करता काय तर दैव आहे की निधान सकळ धर्माचे प्रगटल्याचे. किंवा अर्जुना असा विचार कर की निधान सकळ धर्माचे जणू सर्व धर्मांचं निधान. निधान कशाला म्हणलं जातं तर जुन्या काळात जे पुरून ठेवलेलं आहे असं जे धन आहे त्याला निधान म्हणण्याची आपल्याकडे पद्धत आहे. तर ते निधान सकळ धर्माचे प्रगटले असे अनेक दिवसापासून झाकून ठेवलेलं सगळ्या धर्माचं असणार निधान म्हणजे जणू हे युद्ध आहे आणि हे युद्ध तुला अर्जुना प्राप्त झालंय. अरे अर्जुना याला तू युद्ध म्हणू नको. हे युद्ध आहे असं नाही. मग हे काय हा संग्राम काय म्हणी पे की स्वर्गची येणे रूपे मूर्तका प्रतापे उदयो केला. म्हणून म्हणतात अरे हा संग्राम काय म्हणे. अरे याला संग्राम काय म्हणतो अर्जुन तू की स्वर्गाची येणे रूपे. तू जर नीट बघितलं तर हा स्वर्ग आहे हा संग्राम नाहीये. मूर्तका प्रतापे उदयो केला. प्रतापानेच जणू हा काय आलाय तर उदयाला आलेला आहे. ना तरी गुणाचे निपत्ती करे आरतीचे निपडी भारे हे कीर्तीची स्वयंवरे आली तूज. भगवंत म्हणतात अर्जुना नाही तर असं समज ना. काय समज ना तरी गुणाची निपत्ती करे आणि आरतीची निपडी भारे. अर्जुना तुझ्या ठिकाणी असणाऱ्या गुणाच्या स्वामित्वामुळं तुझ्या ठिकाणी असणाऱ्या गुणांमुळं कारण की महाराज अर्जुन हा गुणनिधी आहे. अर्जुन हा गुणवंत आहे. अर्जुन हा अनेक गुणांचा साठ आहे. आपण सुरुवातीच्या काळात चिंतन करून आलो की अर्जुनाच्या ठिकाणी अनेक गुण आहे. शौर्यत्वाचा गुण आपण त्याचा बघून आलो. तू असंग्रामी हर जिंकला निवांत कवचाचा ठाव फेडिला पवाडा तुवा केला गंधर्वासी. या शब्दात त्या अर्जुनाचं मोठेपण त्या अर्जुनाचं वीरत्व त्या अर्जुनाचं शूरत्व याचा चिंतन आपण करून आलोय. पण त्याच पद्धतीनं त्या अर्जुनाच्या ठिकाणी तोच एक गुण आहे असं नाही तर त्या अर्जुनाच्या ठिकाणी अनेक गुण आहेत. पण ते कोणते आहेत तर अर्जुनाच्या ठिकाणी असणाऱ्या गुणात जिज्ञासूपणा हा एक गुण आहे. कारण की माऊली म्हणतात की तुझ्या ठिकाणी असणाऱ्या गुणांच्या आश्रयस्थान तू असल्यामुळं तू गुणाचा वाढीव पण असल्यामुळं तू गुण संपन्न असल्यामुळं मग ते गुण कोणकोणते. पहिला गुण आहे अर्जुन शूर आहे. अर्जुन शूर आहे. दुसरा गुण अर्जुन जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे. त्यानंतर अर्जुनाचा अजून एक गुण अर्जुन हा जिज्ञासू आहे म्हणजे अर्जुनाला ज्ञान ग्रहण करण्याची लालसा आहे. अर्जुनाला ज्ञान ग्रहण करण्याची इच्छा आहे. अर्जुन सातत्यानं नवीन काहीतरी शिकतोय. अर्जुन गुरुकुलात असतानाचा प्रसंग अर्जुन कायम अभ्यास 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 करायचा. म्हणून द्रोणाचार्यांनी विशेष अर्जुनावर लक्ष ठेवलं आणि अर्जुनाला सारखं सातत्यानं अभ्यास करत असताना बघून गुरु द्रोणाचार्य विचार करायचे की अर्जुनाने चुकून जरी रात्रीच्या अंधारात जेवण केलं आणि रात्रीच्या अंधारात जेवण केल्यानंतर अर्जुनाचा जर हात जर तोंडात गेला तर अर्जुनाच्या लक्षात येईल की बाबा आपला बिना प्रकाशाचाही हात तोंडात जातो तर बिना प्रकाशाचा आपला बाणही निशाण्यावर लागला पाहिजे हा विचार अर्जुन करेल. म्हणून द्रोणाचार्यांनी विशेष सूचना दिली होती की अर्जुन जेवत असताना कधीही अंधार होऊ नये. एक दिवशीचा प्रसंग विद्यार्थी जेवायला बसले. दिवे लावलेले होते मात्र सोसाट्याचा वारा आला. दिवे विझले. दिवे जसे काही विझले
विद्यार्थी जेवत होते. आता तुम्ही विचार करा, आपण जेवण करतोय आणि दिवे विझले, लाईट गेली, तर आपला घास कानात जातो का नाकात जातो? तोंडात जातो. कुठं जातो तर तोंडात जातो. तसा अर्जुनाचा घास तोंडात गेला, पण आपण सामान्य आहे आणि अर्जुन विशेष आहे. अर्जुनाने विचार केला की घास इकडं तिकडं न जाता तोंडात जातो का? तर अभ्यास आहे. म्हणून अर्जुनाने विचार केला, मी जर अंधारात अभ्यास केला तर माझा बाण अंधारातही हवा तिथं जाऊ शकतो. आणि मग त्या अर्जुनाने भरपूर सारा अभ्यास केला आणि आवाजाच्या दिशेनं बाण मारण्याची कला, अंधारातही बाण मारण्याची कला, डोळे झाकूनही बाण मारण्याची कला त्या अर्जुनानं हस्तगत केली. हे त्याचं जिज्ञासू पण आहे. अर्जुनाच्या ठिकाणचा हा जिज्ञासू पण आहे. त्यानंतर गुरु द्रोणाचार्यांनी एक अजून प्रयत्न केला की त्यांच्या मुलाला जास्त ज्ञान आपल्याला जेवढं देता येईल तेवढं द्यावं. म्हणून गुरु द्रोणाचार्यांनी केलं असं, रोज विद्यार्थ्यांना पाणी व्हायला लावायचे आणि पाणी व्हायला लावत असताना अश्वत्थाम्याला घडा जो द्यायचे तो घडा छोटा द्यायचे आणि त्याचं तोंड मोठं द्यायचे आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना घडा मोठा द्यायचे पण तोंड बारकं द्यायचे. म्हणजे व्हायचं काय, सगळे विद्यार्थी सोबत जायचे, घडा भरवायला लागले की घडा मोठा आणि तोंड लहान, म्हणून बाकीच्यांचा घडा भरायला वेळ लागायचा. अश्वत्थामाचा घडा लहान असल्यामुळं आणि तोंड मोठा असल्यामुळे तो पटकन भरला जायचा. अश्वत्थामा तो घेऊन हलका असल्यामुळे वेगानं यायचा आणि वेगानं ओतून देऊन वडिलापर्यंत यायचा. तोपर्यंत बाकीच्या विद्यार्थ्यांना तो घडा भरायला, घेऊन यायला, ओतण्या करता परत वेळ लागायचा. आणि तेवढ्या आत भेटलेल्या वेळेत गुरु द्रोणाचार्य त्या असणाऱ्या अश्वत्थाम्याला काही विशेष अशा गोष्टी हे शिकवत होते. अर्जुनाचे हे लक्षात आल्यावर अर्जुनाने केलं काय, तर अश्वत्थाम्या सोबतच ते द्रोणाचार्यांजवळ आले. द्रोणाचार्य सांगितलं, अर्जुना तू पाणी तुझ्या वाट्याचं वाहिलं. अर्जुनाने सांगितलं हो वाहिलं. बाकीच्यांचं झालं नाही, तुझं कसं काय झालं? अर्जुनाने सांगितलं, मी वरुण अस्त्राचा प्रयोग केला आणि माझ्या वाट्याचं पाणी वरुण देवतेच्या मदतीनं मी भरून घेतलं. आता अर्जुनाने ते अस्त्र वापरलं. का वापरलं? तर मला ही ज्ञान ग्रहण करता यावं या जिज्ञासेनं वापरणं. म्हणून अर्जुनाच्या ठिकाणचा गुण आहे जिज्ञासूपणा. त्याच अर्जुनाच्या ठिकाणच्या इतर गुणांचा जर विचार केला तर अर्जुन हा अत्यंत वैष्णव विचाराचा माणूस आहे. वैष्णव का वैष्णव? वैष्णवाची व्याख्या उपस्थितापैकी कोणाला सांगता येईल? कोण आहे वैष्णव? श्री विठ्ठल, उपस्थितापैकी कोणाकोणाला वैष्णव शब्दाची व्याख्या सांगता येईल? कोण आहे वैष्णव? सांगताय कोणी? ज्यांच्या गळ्यामध्ये माळ, मी सांगतोय, ज्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ, गळ्यामध्ये तुळशीची माळ आणि मनामध्ये भगवंताचे विचार असणारा माणूस म्हणजे वैष्णव. वा, अजून कोणी सांगताय? अखंड जो विष्णूच्या चरणापाशी आहे तो वैष्णव. ठीक आहे, अजून कोणी बोलतंय? भगवंताच्या विचारासोबतच भगवंताचे कार्य सुद्धा करणारा पाहिजे बरं. वैष्णवाच्या अशा अंगी असा गुण पाहिजे की नुसता देखावा किंवा मी संत आहे, वेशभूषा करणारा संत नसून तो सामाजिक कार्य, तसेच देवाचे कार्य म्हणजे देवाचं काम करणारा, भगवंताचा लाडका आणि जवळचा असला पाहिजे, त्याला वैष्णव. वा, आपण दिलेले उत्तर अत्यंत योग्य आहे. आणि तुकोबराच्या भाषेत सांगायचं जर झालं, वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, एक विषय तो सकळांचा हरी. आपण दिलेलं उत्तर बाह्य दृष्टीनं आणि अंतर्दृष्टीनं माणिक दादा बरोबर आहे. गळ्यात तुळशीची माळ आहे हे झालं बाह्य लक्षण वैष्णवाचं, आणि देव हृदयात आहे म्हणजे अंतर्बाह्य दोन्ही लक्षण आपण सांगितले. म्हणजे आपले श्रोते जाणकार आहे.
मी आधी बोलून गेलो, कमी असो किंवा जास्त असो, जाणकार असण्याला महत्व आहे. श्रोते उपस्थित किती आहे याच्यापेक्षा ते किती कटाक्षानं ऐकताय. आता समजा ते माणिक दादा कुठंतरी प्रवासात आहे, कुठंतरी धावपळीत आहे, चालत चालत असताना सुद्धा ते प्रवचन श्रवण करताय आणि उगाच गुगल मीटला टाकून दिलेलं आहे. रामकृष्ण हरी. वैष्णव म्हणजे जे विष्णूचे भक्त आहेत त्यांची जी उपासना करतात, जे विष्णूचे दास आहेत त्यांना वैष्णव म्हणतात. वा. वैष्णव शब्दाचा शब्दशः अर्थ जो सांगितला तो आता नाव नाही दिसत लक्षात येत, पण अत्यंत योग्य सांगितलाय की विष्णूचे दास हा वैष्णव हा, जे विष्णूची उपासना करतात, जे विष्णूचे दास आहेत, तर ते कोण आहेत तर वैष्णव आहे. जे पाच मुख्य देवता मानले आणि जे पाच मुख्य संप्रदाय मानले त्यापैकी वैष्णव हा एक संप्रदाय. जसं सूर्याचे उपासक जे ते जे सूर्य उपासक आहेत, त्यानंतर आई साहेबाचे जे उपासक ते शाक्त उपासक आहेत, त्यानंतर गणपतीचे जे उपासक जे ते गणपती आहेत, शिवाचे जे उपासक आहेत ते शैव आहेत, तसं भगवान महाविष्णूचे जे उपासक आहेत ते कोण आहेत तर वैष्णव आहेत. आणि मग अशा वैष्णवांमध्ये अर्जुन हा एक श्रेष्ठ आहे का, त्याला देवा व्यतिरिक्त दुसरं काही दिलं तरी त्या गोष्टीचा अर्जुन स्वीकार करत नाही. महाभारताच्या युद्धाच्या प्रसंगातलं वर्णन आपल्या सर्वांना ज्ञात आहे. महाभारताचं युद्ध ठरलं, भगवंतानं शिष्टाई करण्याचा प्रयत्न केला पण दुर्योधनाने ती शिष्टाई नाकारली. आता दुर्योधनाने नाकारली का, यानं होऊ दिली नाही, आपल्या सर्वांना माहिती आहे यानं होऊ दिली नाही. आणि मग शेवटी काय ठरलं तर युद्ध ठरलं. आणि आता युद्ध होणार तर मग आता प्रत्येकानं आपापल्या परीनं सैन्य जमवण्याकरता सुरुवात केली. आणि सैन्य जमवण्याकरता सुरुवात केली मग जो तो आपापल्या आप्त इष्ट मंडळीकडे जायचा आणि त्या आप्त इष्ट मंडळीकडून आपल्याला सैन्याची मदत होती का ती मदतीची याचना तो करायचा. असं सर्वजण सर्वांकडे जात होते. आणि मग अर्जुनानं विचार केला आपण देवाकडे मदतीला जाऊ. आणि शकुनीनेही दुर्योधनाला सांगितलं की सध्या या भूतलावर एक सैन्य असे ज्या सैन्याचं उत्तर जगात कोणाजवळच नाही. आणि त्या व्यक्तीचं आणि त्या सैन्याचं नाव आहे यादव सैन्य. यादव सैन्याचं प्रत्युत्तर जगात कोणाजवळ नाही. ते सैन्य ज्याच्या बाजूने लढलं त्याचा विजय निश्चित आहे. जा दुर्योधना, भगवान परमात्म्याकडून ते सैन्य मागून घे. म्हणून लगबगीनं तो दुर्योधनही सैन्य मागण्याकरता आला. आणि लगबगीनं तो अर्जुनही देवाकडे मदत मागण्याकरता आला. सुरुवातीला ज्यावेळेस दुर्योधन आल्याचं देवाच्या लक्षात आल्याबरोबर देवानं केलं काय तर झोपायचे नाटक केले, पैसे नाटक केले. आता तुम्ही सांगा सकाळी सकाळी आंघोळ करून कोण झोपता का? हा बाबा सकाळी सकाळी आंघोळ करून पाडला होता. पण आता कसं आहे मोठ्या पुढे जास्त बोलता येत नाही. मोठ्याचं पुढं काही बोललं तर मग ते पैसे देऊन तरी गप करतं किंवा गळा दाबून तरी गप करत. झोपेला होता तर झोपेला होता बाबा, लागला असेल डोळा लागला असेल तरी झोपायचे नाटक केले. दुर्योधन आला, विचारलं भगवंत कुठे तरी आराम करताय. हा गेला आणि देवाच्या उशाला जाऊन बसला. त्यानंतर अर्जुनाने विचारलं देव कुठे आहे, सांगितलं शयनगृहात आहे. अर्जुन आला आणि देवाच्या तो कुठे बसला, पायाजवळ बसला. दृष्टांत आपल्याला ज्ञात आहे, मी दृष्टांत लांबवणार नाही. देव उठले, आता उठले का उठायचे नाटक केले त्यालाच माहिती. देव उठले आणि उठून समोर बघता तर अर्जुन बसलेला. भगवंतानं अर्जुनाला विचारलं अर्जुना अरे कधी आलास, बोल ना काय पाहिजे. इकडं दुर्योधन सांगितलं अय देवा, अरे हा माझ्या नंतर आलाय, आधी मी आलो. देवाने सांगितले बाय भाऊ तू आला असशील आधी, पण मी आधी कोणाला बघितलंय अर्जुनाला, त्याच्यामुळे मी अर्जुनाला आधी दुर्योधनाने सांगितलं नाही नाही नाही, आधी आलोय मी, मागण्याचा पहिला अधिकार माझा. आता देवाने सांगितलं हे बघ आला तू आधी पण पाहिलं मी अर्जुनाला आधी. त्यामुळं आता असं ठरलंय की तुला अर्ध आणि त्याला अर्ध, तुला अर्ध आणि त्याला अर्ध असं ठरल्यानंतर दुर्योधनाला नाविलास बाबा काहीच न भेटण्यापेक्षा निम्म भेटलं तरी चालेल. ठीक आहे, देवाने सांगितलं मी 2 गट पाडतो.
एकीकडं माझं यादव सैन्य असेल आणि दुसरीकडं मी स्वतः असेल, पण मी युद्धात शस्त्र धारण करणार नाही. लागल्यास समोरच्याला युक्तीच्या 4 गोष्टी सांगल, पण मी काय युद्ध करणार नाही. मी शस्त्र हातात धारण करणार नाही. खूप युद्ध केले, आता मी थकलो. आता मी फक्त उपदेश करण्याचं काम करेल. मी हातात शस्त्र धरणार नाही. एका बाजूला निशस्त्र असणारा मी आहे आणि एका बाजूला सशस्त्र असणारे माझं यादव सैन्य. मागा, जे मागायचं ते मागा. दुर्योधनाने सांगितलं देवा पहिले मी मागणार. देवाने सांगितलं दुर्योधना हे बघ, तू आधी आलेला असला तरी मला मान्य आहे, पण आपल्या संस्कृतीप्रमाणे, आपल्या शिष्टाचाराप्रमाणे, आपल्या चालत आलेल्या परंपरेप्रमाणे मागण्याचा अधिकार कोणाचा आहे? मागण्याचा अधिकार कोणाला दिलाय? लहानाला. वाटे मोठ्यानं करायचे आणि वाटा उचलायचा अधिकार कोणाला दिलाय? लहानाला. असंच असतंय ना. आपल्या शास्त्राला पण माहिती आहे भाऊ भाऊ एकत्र राहू शकत नाही, म्हणून वाटण्या झाल्या तरी वाटण्याला तिसरा माणूस नाही बोलावा लागला पाहिजे. मोठ्यानी वाटणी केली पाहिजे आणि लहान्यानी वाटणी उचलली पाहिजे. मलाच किती हुशार होते ना आपले लोक. वाटणी करत असतानाच कोणी करायची? मोठ्यानं करायची. बरं आता मोठा एक साईड चांगली करण, एक साईड वाईट करण, म्हणून उचलण्याचा अधिकार दिलाय लहान्याला. म्हणजे मोठ्यानं जर खालीवर वाटणी केली तर लहाना लगेच ती जी भारी वाटणी ती उचलून घेईल. त्याच्यामुळं नाविलाजाने किंवा ना मोठ्याला वाटणी कशी करावं लागणार आहे आता? सारखीच. अर्जुनाला सांगितलं अर्जुना तू बोल. दुर्योधनाच्या अंतकरणात धाकधूक झाली. अरे हा देव काय कामाचा आहे? एकटा देव घेण्यापेक्षा एवढं मोठं सैनिक मला घ्यायचं होतं, पण आता अर्जुन सैनिक घेऊन जाईल आणि हे बडबड करणार मला न्यावं लागेल. अर्जुनाने सांगितलं देवा दुसऱ्या पक्षात काय याचा मला विचार नाही, पण मला तू हवायस, दुसरं मला काहीही नकोय. याला म्हणतात वैष्णव तो जया. आणि अवघी देवावरी माया. देवाचं चतुरंग सैन्य भेटत होतं, पण त्याची अपेक्षा अर्जुनाने केली नाही. अर्जुनानं सांगितली देवा मला तू आहे, माझ्याकरता तू सर्वस्व आहे आणि मला तूच पाहिजेस, असं देवाला त्या अर्जुनाने मागून घेतलं. म्हणून अर्जुनाच्या ठिकाणचा गुण आहे अर्जुन हा वैष्णव आहे. त्यानंतर अर्जुनाच्या ठिकाणी अजून एक गुण आहे, अर्जुन हा कामक्रोधावर विजय मिळवणारा जितेंद्रिय आहे. पण दृष्टांत ऐकलेला आहे. अर्जुन ज्यावेळेस स्वर्गात गेलेला होता, स्वर्गात गेलेला असताना अर्जुनावर मोहित होऊन आणि अर्जुनाने आपली इच्छा पूर्ण करावी म्हणून स्वर्गातील अप्सरा ज्यावेळेस त्या अर्जुनाजवळ येते, त्यावेळेस अर्जुनाकडे जी शरीर सुखाची मागणी करते, त्यावेळेस अर्जुनाने तिला थोक शब्दात सांगितलं जाईव तू माते नगरी सायास आम्ही विष्णुदास तैसे न हो. त्यावेळेस तिने सांगितलं एक तर माझ्या शरीराचा उपभोग घे आणि नाही तर नपुसक व्हायला तयार हो. अर्जुनाने सांगितलं तू दिलेला शाप स्वीकारायला मी तयार आहे, मात्र तुला स्पर्श करायला मी तयार नाही. म्हणजे अर्जुनाने कामक्रोधावर विजय मिळवला होता. अर्जुन तिथं कामाच्या भरी पडला नाही. परस्त्रीला माऊली समान मानण्याचा गुण त्या अर्जुनाच्या ठिकाणी होता. आणि अजून अर्जुनाच्या ठिकाणी एक महत्वाचा गुण आहे, अर्जुन देवाचा प्रिय भक्त आहे. पण तो प्रिय काय तर अर्जुन हा सातत्यानं नामस्मरण करत असतो. अर्जुनाचे बाकीचे गुण आपल्याच्यानं घेता येऊ न येऊ, घेता येणं शक्य अशक्य, पण अर्जुनाचा हा गुण घेणं खूप सोपं आहे आणि प्रत्येकाच्यानं शक्य आहे. अर्जुन हा सातत्यानं देवाचं नामस्मरण करत होता. अर्जुन देवाचं काय करतोय? सातत्यानं नामस्मरण. कितीच नामस्मरण करावं. एक दिवशीचा प्रसंग, अर्जुन द्वारकेत आला आणि अर्जुन द्वारकेत आलेला असताना अर्जुनानं स्नान केलं आणि अर्जुनाची केस वाळवायचं काम देवाने अर्जुनाचं डोकं मांडीवर घेतलं आणि स्वतः अर्जुनाचे केस कोण कोरडे करतायत तर भगवान श्रीकृष्ण कोरडे करताय. रुक्मिणी आई साहेबांनी पाहिलं नाही म्हणाले माझे कधी नाही ओले केस पुसले आणि अर्जुनाचे
एवढं काय या अर्जुनाने केलंय? महाराज देवाने सांगितलं, रुक्मिणी इकडे अर्जुनाचे केस ओले तर तेवढी तुपूस मी आलोच, असं म्हणून देव बाजूला गेले. ज्यावेळेस आई साहेब तक्या जवळ गेल्या, एक कथा भाग असा आहे, दुसरा कथा भाग असा आहे की देव उठून दुसरीकडे गेले, आई साहेब तिथंच थांबल्या आणि आई साहेबाला त्या ठिकाणावर श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण आवाज आला. आईला वाटलं अर्जुन भजन करत असेल, पण त्यावेळेस लक्ष देऊन बघितलं अर्जुनाचे ओठ बोलत नाहीये. नीट लक्ष देऊन बघितलं त्यावेळेस आईच्या लक्षात आलं अर्जुनाच्या अंगाच्या रोमारोमातून, अर्जुनाच्या अंगावरल्या प्रत्येक केसातून भजनाचा आवाज येतोय, श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण. आणि असं नामस्मरणाचा गुण त्या अर्जुनाच्या ठिकाणी आहे. हा बाकीचे गुण आपण अनुसरण करू शकू न शकू याच्यात हरकत आहे, पण अर्जुनाचा हा गुण नक्कीच आपण निश्चित घेऊ शकतो. वेळोवेळी देवाला आपण आठवू शकतो, नाही जास्त वेळा तर निदान सकाळी उठल्या उठल्या. नंबर 2 ज्यावेळेस अन्न ग्रहण करू, आणि नंबर 3 ज्यावेळेस आपण झोपायला जाऊ, 3 वेळा तरी कमीत कमी भगवंताचं स्मरण प्रत्येकानं करायचंय. अर्जुनाच्या ठिकाणी असे अनेक गुण असल्यामुळं त्या गुणावर आकर्षित होऊन आरतीची निपडे भारे अर्जुनाविषयीच्या अपेक्षा अत्यंत वाढल्यामुळं ही कीर्तीची स्वयंवरे आली. तुझं माऊली म्हणतात अर्जुना तुझ्या ठिकाणचे गुण बघून तू मिळावा या अपेक्षेनं कीर्तीस तुझ्यावर मोहित होऊन तुला वर्ण्याकरता या ठिकाणी आलेली. क्षत्रिय बहुत पुण्य की जय, तई झुंज हे ऐसे लाही जय, जैसे मार्गे जाता आढळी जय चिंतामणी. पाहुणे म्हणतात एक व्यक्ती तो जोरात चाललेला आहे, तो जोरात चाललेला आहे आणि जोरात चाललेला असताना अचानक पायाला ठेच लागली. ठेच लागल्यामुळे त्या व्यक्तीला राग आला आणि राग आल्यामुळे तो दगड त्यानं बघितला, दगडावर खूप चिड आली, दगडाला लाथ मारली आणि दगडाला लाथ मारल्यामुळे परत लागली. म्हणून जास्त पाय दुखला म्हणून तिथंच बसला, त्याच दगडावर हात ठेवून बसला आणि सहज म्हणला, एकतर उन्हाचा बाहेर निघालो होतो, तहान लागली होती, पायाला लागलं, पाणी भेटलं असतं तर बरं झालं असतं असं म्हटला. आणि त्याच्या समोर काय आलं तर थंडगार पाणी. का आलं माहितीये? त्यानं ज्या दगडावर हात ठेवलाय तो दगड काय तर चिंतामणी आहे. तो चिंतामणी मिळण्याकरता त्याला प्रयत्न करावे लागले का? नाही. सहजासहजी मार्गी जाता आढळीचे चिंतामणीशी तो गुंतून पडला. कशात? चिंतामणी नावाच्या दगडात. तसं माऊली म्हणतात क्षत्रियानं भरपूर पुण्य केल्यावर असं झुंज, असं युद्ध त्याला प्राप्त होत असत. ना तरी जांभया पसरे मुख, तेथ अवचटे पडे पिऊख, तैसा संग्राम हा देख पातला असे. माऊली म्हणतात की बाबा जांभळी देण्याकरता मुख पसरलं. जांभाई कळते ना आपल्या भाषेत? जांभळी म्हणतात जांभाई, जांभया, पण आपल्याकडल्या भाषेत जांभळी. जांभळी देण्याकरता असं पसरताना असं मुख पसरलं आणि त्या पसरलेल्या मुखात काय झालं तर अमृताचा थेंब पडला. तो अमृताचा पडलेला थेंब तैसा संग्राम हा देख पातला असे. म्हणून म्हणतात जसं ते अमृत अचानकपणे येऊन मुखात पडलं, अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला हे युद्ध काय झालेलं आहे तर प्राप्त झालेलं आहे. अथचेत्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसे, ततस्वधर्म कीर्तिंच हित्वा पापमवाप्स्यसे. भगवंत म्हणतात अर्जुना, अरे असं धर्म स्वरूप असणारं युद्ध तू जर केलं तर स्वधर्माचा नाश करून तू पापाला अर्जुना प्राप्त होशील.
आता ऐसा हा अभेरीजे मग नाथिले शोचू वैसिजे तरी आपण पा आहाना होई जे आपण पिया माऊली म्हणतात. हे बघ आता असलेलं ही असं याचा अभेर करायचा आणि मग उगाच शोक करत बसायचं तर आपणच आपलं नुकसान केल्यासारखं होणार नाही का अर्जुना. पूर्वजांचे जोडले आपणची होय धाडिले जरी आजी शस्त्र सांडिले रणी ये. अर्जुना आपण आतापर्यंत आपल्या पूर्वजांनी जे जोडलेलं आहे ते जर घालवायचं जर असेल तर मग हे युद्ध जर तू टाकून पळाला मग तू जोडलेलं तुझ्या पूर्वजांनी जोडलेलं सगळं नष्ट होईल बाबा. कसं होईल. असती कीर्ती जाईल जगची अभिशाप देईल आणि गिवशीत पावतील महादोष. बघ असती कीर्ती जाईल तुझी जेवढी पण कीर्ती आहे तेवढी सगळीच्या सगळी निघून जाईल. जगची अभिशाप देईल जे जग तुझ्या माग पुढं फिरतय जे जग तुझ्या आज वाहा करतय ते जगच अभिशाप तुला देईल आणि गिवशीत पावतील महादोष. जे महादोष आहे ते महादोष तुला शोधत शोधत तुझ्यापर्यंत अर्जुना येतील. जैसी भतरी हिर वळिता उपहित पावे सर्वथा तैशी दशा जीविता स्वधर्मी वेद. जशी असणारी एखादी स्त्री तिचा पती तिच्या जवळ नसल्यामुळं तो तिला सोडून गेलेला असल्यामुळं उपहित पावे सर्वता सर्व ठिकाणून तिची अवहेलना होते. तैशी दशा जीविता स्वधर्मी वेद तसं स्वधर्माचा जन त्याग केला अर्जुना त्याची तिची स्थिती होती. ना तरी रडी शवसाडीजे तै चौमेरी गधी विधारीजे तैसे स्वधर्महीन अभविजे महादोषी. म्हणतात जसं एखादं शव आहे ते रणभूमीवर पडलेलं आहे तर ते गिधाडांनी त्या पक्ष्यांनी जसं बोचकून खावं तसं महादोषाने युक्त झाल्यामुळं त्या महादोषांनी स्वधर्महीन असलेल्या व्यक्तीला बोचकून फाडून खाल्ल्या जात. जर युद्ध तू केलं नाही स्वधर्माचा त्याग केला तर अर्जुना तुझी अशीच गती होईल. अर्जुनाची पुढील गती आपण पुढील प्रवचनात बघूया. तुम्ही म्हणाल महाराज अजून 25 मिनिटं शिल्लक आहे पण आज अंगातील त्राण माझ्या जरा संपत आलेत कारण की प्रकृती थोडीशी व्यवस्थित नाही पण ऐन वेळेला नकार देणं ही योग्य वाटत नव्हतं. बोलता येत नाही नाक आणि घसा दोन्ही पण जाम आहे बोलायला जरा त्रास होतोय म्हणून आजच्या पुरतं क्षमस्व असावं. आपण जेवढं घेत असतो तेवढं 2 श्लोकाचा विषय आपण घेतला 200 ओवीपर्यंत आपण आलेलो आहे. जर काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकता. फक्त सलग बोलायला जरा त्रास होतोय. थांबून थोडंफार जर कोणी विचारलं तर त्या शंकेचं उत्तर देणं सोपं जाईल. कोणतीही शंका असेल तर आज वेळ आहे तर आज विचारावं कारण की सातत्यानं बोलणं शक्य होत नाहीये. श्री विठ्ठल. तर कदाचित कोणालाच काही बोलायचं नाहीये तर आपण प्रवचनाची सांगता करून घेऊया. कुंडलिका आवडते विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निनंदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव